अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सर्वांना माहिती आहे की लवकरच कोजागिरी पौर्णिमा येत आहे। आता कोजागिरी पौर्णिमेची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नेमके माता लक्ष्मीला आपल्याला काय अर्पण करायचं आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपात वास करेल आणि आपल्या घरामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही। त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेला रात्री आपण चंद्राला खीर का ठेवत असतो, खीर ठेवण्याची योग्य वेळ काय आहे आणि बऱ्याच वेळेस आपल्या हातून काही चुका होत असतात, तर ती नेमकी कोणती आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की हिंदू धर्मामध्ये कोजागिरी पौर्णिमेला विशेष असं महत्त्व आहे। कोजागिरी पौर्णिमेचे व्रत दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला केले जाते। या दिवशी धनाची देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करण्याची परंपरा आहे। हिंदू धर्मामध्ये कोजागिरी पौर्णिमेची रात्र खूप खास मानली जाते, कारण या रात्री चंद्र पूर्णपणे चमकतो, म्हणजेच चंद्र 16 कलांनी भरलेला असतो। या दिवशी व्रत पाळल्यास मनुष्य सुख समृद्धी प्राप्त करत असतो, तसेच सर्व त्रासांपासून आपल्याला मुक्ती मिळत असते। आता कोजागिरी पौर्णिमेची तिथी आपण माहिती करून घेणार आहोत। बघा, पंचांगानुसार अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी बुधवार 16 ऑक्टोबर रोजी रात्री 8:41 सुरू होणार आहे। तोच दुसऱ्या दिवशी गुरुवारी 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4:53 संपणार आहे। अशा परिस्थितीमध्ये कोजागिरी पौर्णिमा हा सण 16 ऑक्टोबरलाच साजरा होणार आहे। या दिवशी संध्याकाळी 5:04 चंद्रोदय होईल। आता कोजागिरी पौर्णिमेचा मुहूर्त आपण बघूया। जी पूजा आपल्याला करायची आहे त्या पूजेचा मुहूर्त काय आहे। कोजागिरी पौर्णिमेला चंद्रोदय संध्याकाळी 5:05 होईल। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रांच्या खुल्या किरणांमध्ये आकाशाखाली खीर ठेवली जाते। आता यंदा कोजागिरी पौर्णिमेला खीर ठेवण्याची योग्य वेळ आहे 8:40 म्हणजेच 8:40 ज्यावेळेस होतील त्यावेळेस आपण खीर ठेवायची आहे चंद्राच्या प्रकाशामध्ये। या वेळेपासून कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र 16 कलांनी युक्त होऊन जगभर आपली किरणे पसरवेल। पूजेनंतर खीर खुल्या आकाशाखाली ठेवता येते। आता तुम्हाला सर्वांना कोजागिरी पौर्णिमा नेमकी कशी पूजा करायची सर्वांना माहिती असेल, तरीसुद्धा पुन्हा एकदा सांगते। संध्याकाळी स्नान करून कोजागिरी पौर्णिमेच्या संध्याकाळी आपल्याला स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे असते। घर स्वच्छ करून तुपाचा दिवा आपल्याला या दिवशी लावायचा असतो। आता पौर्णिमेच्या दिवशी तुपाचा दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते, म्हणून आपल्याला तुपाचा दिवा या ठिकाणी लावायचा असतो। लक्ष्मी मातेची पूजा आपल्याला करायची आहे, तर काय करायचं आहे, एका पाटावर लक्ष्मी मातेच्या मूर्तीला किंवा चित्रासमोर दिवा लावायचा आहे, उदबत्ती लावायची आहे। म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे, एक पाट घ्यायचा आहे, त्याच्यावर स्वच्छ असं वस्त्र घ्यायचं आहे, त्यावर माता लक्ष्मीची मूर्ती तुमच्याकडे असेल तर नक्की ठेवा। आणि जर तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो नसेल तर हा अतिशय शुभ मुहूर्त आहे की या दिवशी तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरी माता लक्ष्मींना आणू शकतात, त्यांची मूर्ती आणू शकतात किंवा त्यांचा फोटो आणू शकतात। हे अतिशय शुभ मानलं जाईल आणि आपल्या घरामध्ये कशाचीच कमी पडणार नाही। त्यामुळे या दिवशी तुमच्याकडे जर नसेलच घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो, तर तुम्ही ती या दिवशी आणायची आहे। आणल्यानंतर किंवा तुमच्याकडे अगोदरच असेल तर पाटावर स्वच्छ वस्त्र ठेवून त्या ठिकाणी माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याची पंचोपचार पूजा करायची आहे। म्हणजेच काय, हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचं आहे, फूल वाहून घ्यायचं आहे, धूप ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दिवा लावून तोही ओवाळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्हाला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जी आपण खीर चांदण्या रात्रीमध्ये बनवलेली आहे ती माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे। लक्षात ठेवा, माता लक्ष्मीचा अतिशय आवडता पदार्थ आहे खीर आणि माता लक्ष्मीला यावेळेस आपल्याला अर्पण करायची आहे खीर, कारण ती त्यांची खूप आवडती आहे आणि खीर दिल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते। त्यामुळे या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीला खीर अर्पण करायची आहे। चंद्राला आपल्याला जल अर्पण करायचं आहे, कारण की हा त्याचाच दिवस आहे।
कोजागिरी पौर्णिमा म्हणजे आपण चंद्रप्रकाशात दूध आटवत असतो, त्यामुळे चंद्राला यावेळेस आपल्याला जल अर्पण करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमची पूजा झाल्यानंतर तुम्हाला लक्ष्मी मातेचा जो मंत्र आहे तो मंत्र जप करायचा आहे. आता लक्ष्मी मातेचा जो तुम्हाला मंत्र येत असेल साधा सिंपल, तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. तो 11 वेळेस, 21 वेळेस किंवा 51, 108 जसं तुम्हाला जमेल, यथाशक्ती तुम्हाला जशी जमेल तशी यावेळेस तुम्हाला पूजा करून मंत्र म्हणायचा आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आपण खीर का ठेवत असतो, तर लक्षात घ्या, धार्मिक मान्यतानुसार कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र 16 कलांनी बनलेला असतो आणि त्या रात्री अमृताचा वर्षाव होतो. चंद्राच्या किरणांमध्ये औषधी गुणधर्म असतात, ज्यामुळे शीतलताही मिळते. या कारणास्तव कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री खीर तयार करून काही काळ ठेवली जाते, जेणेकरून चंद्राच्या किरणांमुळे तिला औषधी गुणधर्म प्राप्त होतात आणि ते खाल्ल्याने लोकांचे आरोग्य चांगले राहते आणि सर्व प्रकारच्या आजारांपासून आराम मिळतो. आता बहुतेक वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे आणि म्हणून आपणही ती चालवत असतो आणि आपणही त्या पद्धतीने या गोष्टी सगळ्या करत असतो. कोजागिरी पौर्णिमेचे नेमके काय महत्त्व आहे तेही मी तुम्हाला थोडक्यात सांगते. बघा, असे मानले जाते की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र देवाची पूजा करण्याबरोबरच खीर तयार करून चांदण्या रात्री ठेवली जाते. या रात्री आकाशातून अमृताचा वर्षाव होत असतो आणि या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर येते असेही मानले जाते आणि आपल्या भक्तांवर धन आणि धान्याचा वर्षाव करत असते. या रात्री चंद्रातून अमृतवृष्टी होते, ज्यामुळे सर्व प्राणी निरोगी आणि दीर्घायुषी होतात. कोजागिरी पौर्णिमेच्या चांदण्या रात्री खीर ठेवण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की चंद्राची किरणे खीरमध्ये अमृत विरघळतात, जे खाल्ल्यामुळे आरोग्यास लाभ होत असतो. अशा काही गोष्टी आहेत ज्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण ऐकलेल्या असतात आणि आपण त्या करतही असतो आणि हे अगदी खरे आहे. म्हणून आपण दरवर्षी कोजागिरी पौर्णिमा थाटामाटात साजरा करत असतो. बघा, गावागावांमध्ये, खेड्याखेड्यांमध्ये आणि आजही आपल्या शहरांमध्ये सुद्धा काही ठिकाणी बरेच लोक एकत्र येऊन ही दूध आटवण्याची परंपरा साजरा करत असतात. कोणी त्यांच्या घराच्या गॅलरीमध्ये करत असतात, तर गावाकडे मोकळ्या मैदानामध्ये चूल पेटवून सगळे एकत्र येऊन दूध आटवत असतात. एकत्र बसून गप्पा गोष्टी करतात आणि ही खीर आटवल्यानंतर ते चंद्राला दाखवल्यानंतर स्वतःही खिरीचा प्रसाद घेत असतात. अशी गावागावामध्ये जी परंपरा आहे ती आजही काही ठिकाणी शहरांमध्ये देखील दिसून येते. म्हणून या गोष्टी आपण साजरा करत असतो, एकत्र येऊन या गोष्टी आपण करत असतो. आता या दिवशी सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची एक चूक जी होत असते ती म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. जसं आपण बघितलं, माता लक्ष्मी पृथ्वी तलावर येत असते आणि या दिवशी कुणाशीही भांडणं करायची नाही आहेत, घरात कटकटी करायची नाही आहेत, की ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊन ती आपल्या घरामध्ये येत नाही किंवा आपल्यावर प्रसन्न होत नाही. मग कटकटी करून, वादावाद करून, भांडणे करून माता लक्ष्मी कधीच आपल्या घरात येत नसते आणि ती आपल्यावर प्रसन्न होत नसते. म्हणून या दिवशी शांततेचं वातावरण ठेवायचं असतं. बरेच लोक एकत्र आल्यामुळे काही क्षुल्लक कारणांमुळे भांडणं करत असतात, की ही चूक आपल्या हातून घडत असते. सगळं करतो परंतु भांडणे, कटकटी, वादावाद करू नये, या चुका आपण या दिवशी करू नये. त्यामुळे हे एकत्र आणण्यासाठी देखील हा सण साजरा केला जातो. म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हे दूध आटवण्याची परंपरा करायची असते आणि सर्वांनी प्रसाद म्हणून तो घ्यायचा असतो. जे दूध आपण आटवलेलं असतं ते चंद्राला तसेच माता लक्ष्मीला प्रसाद म्हणून दिल्यानंतर ते आपण ग्रहण करायचं असतं. अशा पद्धतीने कोजागिरी पौर्णिमा आपण साजरा करायची असते. अर्थातच तुम्हाला व्हिडिओमध्ये मला काय सांगायचं आहे हे समजलं असेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.